ही देखील आता येणाऱ्या कालावधीमध्ये जी प्रीमियर लीग आहे आणि तुकाराम जाधव टीम मध्ये देखील तो खेळणार आहे. तोच तुकाराम सध्या बॅटिंग साठी. दिनेश साळुंके पहिला बॉल टेलीवर होतोय. पहिल्या बॉल वरती बॅटचा चेहरा ओपन जरूर केला होता, परंतु बॅटचा खरं तर ज्या पद्धतीने बॉलचा अँगल पाहिलंय, ज्या पद्धतीने बॉल रिलीज केलाय, बॉल टप्पा खाल्ला थोडासा टन, त्याच्यानंतर एक सिंगल पहिल्याच बॉल वरती तुकाराम जाधवच्या पॅट मधून आले. डिक्लेअर आहे थोडीशी बॅटची कडा, त्याच्यानंतर एक सिंगल आली आहे. आता तुम्हाला कश्मकश इथे पाहायला मिळेल, कारण का दोन्ही खेळाडूंकडे प्रचंड अनुभव आहे आणि अनुभवाची सुजिरी खरं तर जोडली गेली आहे. नेक्स्ट बॉल साठी गोलंदाज दिनेश तयार होत आहेत. हा बॉल थोडा आपटलाय, परंतु वा जबरदस्त बॅटमेंटल स्ट्रोक आलाय तुकाराम जाधवच्या पॅट मधनं. मोठा धमाका, हॅसम स्ट्रोक, सिक्सर. जबरदस्त स्ट्रोक तुकाराम जाधव. एक्सलाइन ज्या पद्धतीनं बॉल डिलिव्हर केला, बॉलची थोडीशी उदिक उचली, तो बाउन्सर आणि त्याच्यानंतर परफेक्ट द बॅट अगदी बॅट वरती घेतलाय मधोमध. त्याच्यानंतर डीप मिड विकेटला खरं तर या बॉलनी क्रॉस केलंय आणि तुकाराम जाधवच्या बॅट मध्ये मोठा धमाका 6 साठी आलाय. 2 बॉलचा खेळ समाप्त, 7 धावा बोर्ड वरती सजलात. हाच तो तुकाराम पुन्हा एकदा बॅक ऑफ द लाईन होती, बॉलला पिक केलाय. हाफ ट्रॅकर, टायमिंग प्रॉपर, मनगडाचा वापर, परंतु धाव मिळेल ती मात्र किती धावा आहे सर? षटकार आलाय. पॅक टू पॅक 2 षटकार तुकाराम जाधवच्या पॅट मधनं आलं. आज आषाढी एकादशी देखील आहे आणि सध्या आपण पाहिलं तर तुकाराम नामाचा गजर आणि सध्या गजर सध्या होतोय जाधव उमरी टीमचा. बॅक टू बॅक 2 तुकाराम जाधवच्या पॅट मधनं, एक डीप मिड विकेट आणि एक डीप स्क्वेअर लेग या जागेवरती आलाय. तिसरा येणार का? चला मॅचला सुरुवात करायची लगेच. येस, 2 बॅक टू बॅक षटकार आले तुकाराम जाधवच्या बॅट मधून. वायर जबरदस्त बॅटिंग, बऱ्याच वर्षाचा प्रचंड अनुभव तो पेश करतोय. दिनेश साळुंके याच्यावरती आक्रमण केलंय आणि हाच पर्याय खरं तर निवडलाय. खरं तर क्रिकेट खेळत असताना, बॅटिंग करत असताना, बॉलिंग करत असताना एक 2 पैलू असतात, एक आक्रमण आणि एक संयम. परंतु त्याच्या मधला पैलू, एक जर आक्रमण करायचं आहे तर धाडस करावं लागतं आणि तेच धाडस करून आक्रमण केलंय. या बॉलला देखील फेकलाय, परंतु इथे मात्र ती एक सिंगल. ऑन साइड फेवरेट झोन आहे आणि या झोन मध्ये तो स्ट्रॉंग फटके खेळतो. आणखीन किती स्ट्रॉंग फटका आला होता, परंतु बॉलनी वळण घेतलंय आणि इथे एक सिंगल येते जाधव उमरी टीमच्या खात्यामध्ये. टोटल झाले त्या आतापर्यंत 0.4 चा खेळ समाप्त. तुकाराम जाधव सेट ऑन फायर. इथेच वेल बॅटिंग आणि 14 धावा बोर्डवरती सजलात. चला बॉल गेलाय, बॉल लगेच दुसरा द्यायचा आहे आणि जे काही प्रेक्षक आहेत त्यांनी प्लीज प्रामाणिकपणे बॉल आणून द्यायचा आहे. जर आपल्याला बॉल सापडला, जेव्हा आपण कधी कधी बाहेर प्रॅक्टिस करतो, तुम्ही बाहेर फिरत असता, तर बॉल सापडला तर प्लीज आपण हा प्रामाणिकपणे हा बॉल आपण इकडे आमच्या इकडे जमा करावा. टोटल झाले त्या 14. दिनेश साळुंके विकेटच्या शोधामध्ये आहेत. विकेट खूप महत्वाची आहे. आणखी एक, परंतु हा बॉल आहे मध्ये कॅचची नामी संधी. कॅच ड्रॉप झालाय, बॉल चालला इथे 1 बाउंड सीमारेषा पार. तुकाराम जाधवच्या बॅट मधनं आणखीन एक येते लाजवाब चौकार. लाजवाब बॅटिंग. टोटल झालं त्या 18. बराच काळ बॉल हवेमध्ये होता. सुनीलला खरं तर संधी होती आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने कॅच वरती नजर ठेवली होती, बॉल हातातून कदाचित तो निसटलाय किंवा बॉल हाताला स्पर्श देखील झाला नाहीये, परंतु बॉलनं खरं तर 1 बाउंड सीमारेषा क्रॉस केली. 4 धावा आल्या. टोटल झालं त्या 18 धावा. सुरुवात चांगली झाली आहे जाधव उमरी टीमची. ब्लॉक ऑन चा बॉल ऑफ साइडला टर्न. बॉल चाललाय पाठीमागे.
सिंगल आली या बॉल वरती. बघता बघता ओव्हरची होती समाप्ती आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग टॉस जिंकला. बॅटिंग घेतल्याने आतापर्यंत लाजवाब बॅटिंग केली आहे. एका षटकाचा खेळ समाप्त आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर नो लॉस जाधव टीम 19 धावा झाल्या. तुकाराम जाधव यांच्या पाठमधून वैयक्तिक 19 धावा आल्यात. लाजवाब बॅटिंग दोन्ही टीम. एका बाजूला आपण पाहिलं तर तुकाराम जाधव बॅटिंग करतायत. नेक्स्ट इनिंग्स मध्ये तुम्हाला अक्षय साळुंके खरं तर पश्चिम जावली शेवडीचा बक्कासूर तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे ही मॅच रफ अँड टफ आहे. धाबा गोळा करावा लागतील कारण की ती क्षमता शेवडी टीम कडे आहे. ती क्षमता अक्षय साळुंकेकडे आहे म्हणून धावा जमावा लागतील तुकाराम जाधव आणि संपूर्ण जाधव टीमला. टोटल झाले ते आतापर्यंत 19 धाबा. आर्यन ऑन स्ट्राईकला असणार आहे. चला थोडी घाई करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. जबरदस्त स्पर्धा होती. रबर बॉल क्रिकेट. नेक्स्ट मॅच जाबारवाडी बनाम अंबावडे हे दोन संघ असणार आहेत. आपल्या दोन्ही टीम्स कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा की आपण प्रेझेंट आहात इथे. नेक्स्ट इनिंग्स मध्ये आपला केला जाईल टॉस. व्हॉट अ बॅटिंग. दिस इज फंटास्टिक मोमेंट. पॉइंट ट्रॅक वरती वैभव. समोर आर्यन एक युवा पॅटर असणार आहे. बॉलर तयार. ओहो चांगले आहे ते. बॉलला फक्त दिशा दिली. एक्स्ट्रा सिंगल तर मिळते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सुनील साळुंके बॉल वरती. तोपर्यंत एक सिंगल येते. 20 धावा सध्या बोर्ड वरती सजल्या गेल्या. बॉलची खरं तर गती संपूर्ण पद्धत आली. त्याचा वापर चांगला केलाय. सध्या पहिल्या बॉल वरती वैभवने आपण मागील पाहिलं मागच्या मॅच मध्ये 3रं षटक हातलं होतं. तोच वैभव सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. म्हणजे हे पद्धत आली त्याचा वापर केलाय. बदल चेंजेस खरं तर केले जात आहेत कारण का समोर तितक्या ताकदीचा आडवे पाटणा केलेला संपर्क इथे चांगला झाला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. एक तर सिंगल मिळते. दीपक वेगाने येत आहेत आणि ही ते कचऱ्याची घंटी लागू शकते. हो माय गॉड. तिने साळुंकेने चूक केली आहे. चिकी रन्स धोक्याची घंटी होती परंतु हा धोका तात्परलाय. या धोक्यामध्ये विश्वास दाखवलाय. बॉल हातातून निसटलाय आणि तुकाराम जाधवला हे मोठं जीवदान मिळालंय आणि या जीवदानाचा फायदा आता तो कशा पद्धतीने घेणार आहे. बराच खरं तर दूर होता. अगदी बॉल जवळ आला. बॉल कॅरी करण्याचा प्रयत्न केला होता. हे दडपण असणार आहे. हा प्रेशर असणार आहे आणि जेव्हा जेव्हा असे मोठे खेळाडू येतात तेव्हा प्रेशर येत असतो. परंतु ही नामी संधी होती. या संधीचं सोनं करायचं होतं परंतु ते सोनं चुकलंय. बॉलर वैभव तयार. तुकाराम जाधव वा जबरदस्त मोठा विकेट केलाय. प्रेम आहे बॉलच्या खाली. पाहत राहिला बॉल. पाहता निघून जातोय. बॉल चाललाय चंद्रयान 3च्या बेडीला. व्हॉट अ स्ट्रोक. व्हॉट अ बॅटिंग. फंटास्टिक मोमेंट अँड व्हॉट अ क्वालिटी बॅटिंग. आलेला धमाका षटकार. व्हॉट अ बॅटिंग. लाजवाब यार. काय बॅटिंग होती. ओव्हर पिच बॉल होता. त्याला मॅनेज केलं. मिडल ऑफ द बॅट. लंग ऑन व्ही सेप मध्ये तुकाराम जाधवच्या बॅट मधनं 3रा षटकार. टोटल झाले त्या आतापर्यंत 27 धावा. पावसाचं आगमन झालंय. हलक्या हाताने ऑन द राईज केलंय. बॉल आला त्याला मॅनेज केलंय आणि फक्त सॉफ्ट हँडने केलेला फटका आणि एक सिंगल येते या बॉल वरती आणि बघता झालं त्या 29 धावा. व्हॉट अ क्वालिटी बॅटिंग. 29 धावा सजल्यात. बघा जिथे विकेट खर तर संधी निर्माण झाली होती. आर्यन फुल टॉस बॉल फेकण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये आणि पंचांचा इशारा आलाय. इथे एक सिंगल येते. महेश त्या ट्रॉफी इकडे गेले त्या गंजून जातील ना. ए बाळ घे सगळं ट्रॉफी इकडे घे आतमध्ये आणि महाराजच्या मूर्तीला हे करा थोडं. टोटल किती झाले तर सिंगल आली या बॉल वरती. टोटल झालं ते आतापर्यंत धाबा 30. चांगली बॅटिंग. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. त्या अँगलनी बॉलिंग करणं अतिशय महत्वाचं असणार आहे परंतु ताबडतोब बॅटिंग. लाजवाब आतापर्यंत इम्प्रेसिंग बॅटिंग सध्या बाय तुकाराम जाधव. वैभव ताटफळ टाकावे लागतील. विकेटच्या शोधामध्ये जायचं आहे आणि ते टप्पे देखील हाताळायचे आहेत. चांगला फटका. स्ट्रोक सजवला गेला. लंग ऑफ डिफेन्सला कव्हर कॅच घेतली आणि पहिल्या विकेटचा पतन असताना ब्रेक तो लावून दिलाय गोलंदाज वैभवने. विकेट मिळतीये सेमडे टीमला. संजयने पकडलाय कॅच. बॅटर गॉन.
पावसाचं आगमन, पावसाच्या सरी या लहरीमध्ये. डबल बॉल क्रिकेट म्हटलं तर पाऊस आणि पाऊस हा प्रत्येकाला हवा. प्रोटेक्स लाईव्हच्या माध्यमातून खरं तरी संपूर्ण टेक्निकल टीम देखील सकाळपासून सज्ज आहे. चांगल्या पद्धतीने ते देखील काम करतात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करते टीम जाधव उमरी संघ आणि 30 धावा जमवल्या 2 षटकांमध्ये. 30 धावा झाल्या. चला थोडी घाई करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका, कारण का अगदी 11:15 वाजलेत आणि आजच्या दिवसामध्ये संपूर्ण स्पर्धा आपल्याला कव्हर करायची आहे. पाऊस तर येत जाईल, पावसाळी क्रिकेट आहे आणि हवाय पाऊस, प्रत्येकाला हवाय. शेतकऱ्याला पाऊस हवाय, खास करून शेतीसाठी पाऊस आहे. आम्हाला पाऊस नसला इथे तरी जमेल, परंतु शेतकऱ्याला पाऊस आहे, पाऊस हवाय. तुकाराम जाधव ऑफ स्ट्राईकला असणार आहे, तरी बॉलिंग ट्रॅक वरती संजय साळुंके आणि भरत जाधव बॅटिंग साठी आलेले टीमचे कॅप्टन आहेत. भरत जाधव टीमचे कॅप्टन आहेत आणि ते ऑफ स्ट्राईक नो स्ट्राईकला असणार आहेत. 30 धावा जमल्या गेल्यात म्हणजे 15च्या सरासरीनं सध्या टीम खेळते जाधव उमरी टीम आणि योगदान राहिलंय तुकाराम जाधवचं. संजय जाधव याला देखील बऱ्याच वर्षाचा प्रचंड अनुभव आहे. पहिलाच बॉल, कॅचची नामी संधी दिनेश होते, परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल चालू इथे टन 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 गाडी होईल पम 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 4 चौकार. वनडे आहे का दिनेश? किती आहेत? एकच आहे, एकच धावा आहे. दिनेशने चांगला प्रयत्न केला होता, बरं झालं बॉल हातातून सुटला. तो बॉल आला असता तरी दोन्ही धावा घेतल्या असत्या, म्हणजे धावा वाचल्या गेल्यात. चांगला प्रयत्न दिनेशचा राहिलाय या बॉलच्या पाठीमागे. एक सिंगल येते, 31 धावा. एका सिंगलने काही फरक पडणार नाहीये, मोठ्या फटक्यापासून रोखावं लागेल आणि ते सध्या काम करणार आहे. ऍडव्हान्टेज आहे खरं तर लेफ्ट हँड बॅटरला. 31 धावा बोर्डवरती सजल्यात. संजय साळुंकेचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल वरती किती धावांचा मोहर लावणार आहे तुकाराम जाधव आणि संपूर्ण त्याची टीम. टोटल झालं ते 31 धावा बोर्डवरती सजल्या. संजय जाधव फिरकीचा जादूगर पुन्हा एकदा मोठा फटका. टॉप क्वालिटी बॅटरच्या बॅट मधून आलाय. एक टॉप क्वालिटी पुन्हा एकदा तुकाराम जाधव सेट ऑन फायर. इट इज अ इम्पॅक्ट मॅक्सिमम सिक्सर. What a quality batting. It is a good performance. What a batting, what a shot. हा ट्रॅपकर मनगडाचा वापर, टायमिंग प्रॉपर, एकदा हाईटचा चांगला शोल्डरचा उपयोग केलाय बॅटर तुकारामने आणि काय यार लाजवाब बॅटिंग, इम्प्रेसिंग बॅटिंग. आणखी बॅक टू बॅक लेफ्ट फुल टॉस बॉल, त्याला दिशा दिली आहे. बॉल चालला येते सीमारेषा पार. AK-47 स्टाईलने षटकार. किती झाल्यात? 43 धावा. 43 धावा जमला तुकाराम जाधवच्या बॅट मध्ये. मला वाटतं हा 5वा. 5 षटकार आणि 1 चौकार. बॉल द्या, बॉल द्या. मॅचला मजा येईल, कारण का हवा इकडे आहे. अक्षय साळुंकेला देखील आता खरं तर जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील आणि तुकाराम जाधव यांचे खांदे खूप स्ट्रॉंग आहेत आणि इट इज अ स्ट्रॉंग बॅटिंग. ब्युटिफुल स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आले. ऑन साइड त्याचा फेवरेट झोन आहे. ऑफ साइडला देखील सॉफ्टने चांगला तो बॅटिंग करतोय, परंतु लाजवाब आतापर्यंत. आणखीन एक मोठा फटका वळण देण्याचा प्रयत्न केला होता. चाबुकशा स्ट्रोक आपण एक सिंगल साठी येतोय. हा बॉल चाललाय, एक सिंगल येते. टोटल झाले ते आतापर्यंत 44, लॉस ऑफ 1 विकेट. स्लॉगिंग ओव्हरचा सध्या का खेळ बाकी आहे, चालू आहे आणि आतापर्यंत संजय साळुंकेवरती आक्रमण चालू आहे. प्रत्येक गोलंदाजाचा खरं तर समाचार घेतलाय तुकारामने. 2 षटकांमध्ये 30 धावा जमल्या होत्या. चांगली बॅटिंग, इन्फॉर्म बॅटर आहे. थोडा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, पंचाचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा कॉल, एक अतिरिक्त रन्स ऍड करतोय. टोटल झाल्या त्या 45 धावा बोर्डवरती सजल्या. टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे आणि आतापर्यंत निर्णयाला साजेसे असा खेळ, शोभेल असा खेळ केलाय तुकाराम जाधव. वाट बॅटिंग. भरत, संजय पुन्हा एकदा चिकाडा. कॅची संधी निर्माण झाली होती, परंतु थोडीशी दूर होते. हा बॉल दूर पडलाय एसटी रक्षकापासून. एक सिंगल येते या बॉल वरती आणि बघता बघता टोटल झालाय ते आतापर्यंत 46 रन्स अनबोट.
विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल किंवा रन रोखण्याचं काम करावं लागेल, ते होत नाहीये सध्या. ओहो, याही देखील बॉलला भावऱ्यासारखा घुमवण्याचा प्रयत्न केला होता. ओव्हरची होती समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना संघ जाधव हुमरी संघ पोहोचलाय. तो 46 तुकाराम जाधव यांची बॅट जबरदस्त. 5 षटकार 1 चौकार अशा 46 धावा जमवल्यात. 47 धाव्यांचं मोठं टार्गेट असणार आहे टीम सेमडी समोर. परंतु जाऊया आपण टॉस साठी, जिथे टीम असणार आहे पारंबे आणि कोण आहे रे? पारंबे आणि जाबारवाडी आणि अंबावडे दोन्ही टीमचे कॅप्टन्स. यस, आपण यावं लगेच टॉस साठी. या आपण जांबारवाडी टीम्स आणि अंबावडे टीम्स आपण टॉस साठी लगेच त्वरित यावं. नेक्स्ट मॅच, हा देखील मॅच जबरदस्त होणार आहे. जांबारवाडी अंबावडे या पण दोन्ही टीम्स कॅप्टन्स, बहुत कॅप्टन्स या पण टॉस साठी आपण करत आहोत आपला महत्वपूर्ण मॅचचा टॉस. चला जाधव उमरी टीम्स, आपण कोणताही न वेळ घेता आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हावं. लगेच आपण फिल्डिंग सजवायची. चला टॉस करत आहोत आपण. टीम जाबारवाडी टीम आणि अंबावडे टीम. ओ यांना टॉस उडवा लवकर. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यावं. क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. जाधव टीम्स कोणताही वेळ न घेता आपण लगेच चला फिल्डिंग सजवा आणि बॅटिंग साठी सेमडी टीमचे खरं तर पॅटर्न मैदानामध्ये पाठवायचे आहेत. आई जननी मानाई देवीचा खरं तर आशीर्वाद आणि आज तिच्याच आशीर्वादाने आज आपण नवी मुंबई सारख्या ठिकाणी आज आपण स्पर्धा करत आहोत. परंतु ज्या ट्रॉफ्या पाहिल्या मॅन ऑफ द सिरीज, प्रत्येकासाठी तुम्हाला प्लेअर ऑफ द मॅच साठी ट्रॉफी आहे. परंतु पहिला खर तर या ज्या हंगामाला सुरुवात झाली, पहिली ट्रॉफी कोणाच्या गावामध्ये जाईल, पहिली ट्रॉफी कोणाच्या टीमच्या नावावरती राहील, हे देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये चर्चा राहील स्पर्धेची. अक्षय साळुंखे समडीचा आणि पश्चिम सावलीचा बकासूर मैदानामध्ये दाखल झालाय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं बकासूर या बैलाला तोंड नाहीये आणि आज खर तर हेच नाव आज आपण दिलं आहे या अक्षयला. सेमडीचा बकासूर मैदानामध्ये. बकासूर म्हटलं तर बैलगाडा शर्यत, ज्या गाडीला फर्स्ट नाही, ज्या गाडीला सेकंड नाही, ज्या गाडीला थर्ड नाही, डायरेक्ट टॉप असा काढा म्हणजे बैलगाडी शर्यत. आणि या शर्यतीमधला एक तालमीतला खेळाडू म्हणजे अक्षय साळुंखे. बॅटिंग साठी सज्ज होत आहेत. समोर आर्यन एक युवा गोलंदाज आणि तुकाराम जाधव यांच्या तालमीत हे तयार झालेले खेळाडू, एक सर्व यंग स्टार खेळाडू तुकाराम जाधव, एक एक्सपिरियन्स खेळाडू आणि त्यांच्या समवेतकर्त्याच्या समवेत घेऊन आज आलेले युवा खेळाडू तयार केलेत. पहिला बॉलर तयार होतोय आर्यन. समोर असणार आहे सेमडीचा बकासूर. ऍडव्हान्टेजच्या लेफ्टी बॅटरला बाउंड्री देखील छोटीशी आहे आणि हवा देखील त्याच्या समवेत आहे. गोलंदाजाच्या विरुद्ध आहे. मॅचला मजा येईल. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मुकाबला. दुसऱ्या इनिंग्सला होती सुरुवात. पहिलाच बॉल टर्न करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाहीये. एक सिंगल घेतलीये चतुर्यानं, चाणाक्षनं. बॉलवरती आले तुकाराम आणि त्याच्यानंतर पहिल्या बॉलवरती आले एक सिंगल. फुलटॉस बॉल खरं तर समोर टाकला, अगदी वेग काढून घेतला होता. पद्धत अली तिचा पहिल्याच बॉलवरती वापर केलाय आर्यनने.
ओला बॉल आहे रबर बॉल क्रिकेट पावसाळी क्रिकेट आनंद द्या आनंद घ्या आनंदामध्ये सामील व्हा हॅशटॅग असणारा एक सिंगल धावांचं लक्ष असणार आहे 47 धावा जमवायचे चांगली बॅटिंग करावी लागेल संजय साळुंके लो फुल टॉस बॉल आणि ते बॉलला खरं तर अडवलं गेले सिंगल आली बकासूर सांगतायत की मला स्ट्राईकला राहायचं मला स्ट्राईक ठेवायची आहे इथे 2 धावा सहज मिळाल्या असत्या लो फुल टॉस बॉल दिशा देण्याचं काम चांगली बॉलिंग 2 बॉलच्या पाठीमागे 2 धावा येणारे 16 मध्ये 45 धावा जमा करायचे आहेत अक्षय साळुंके बकासूर बॅटिंग तर करावी लागेल थांबायचं नाहीये गड्या धावायचं आहे पळायचं आहे बॅटने धावा येणं महत्वाचं आहे होतील धावा बऱ्याच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे वॉट अ बॉल वॉट अ स्पेल बॉल टप्पा स्विंग होत असताना इथे एक सिंगल साठी बॉल होतो 1 रन या बॉल वरती स्ट्राईक घेतली खांदे मजबूत करावे लागतील गोलंदाजीची कमजोरी ती तुमची ताकद बनवावी लागते परंतु आतापर्यंत गोलंदाजी प्रतिम राहिले 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावा आल्यात येणारे बॉल 15 आणि जिंकण्यासाठी 44 धाव्यांची आवश्यकता आहे बॉलर आर्यन तयार ओहो पिट बॉलचा कॉल आला अक्षय साळुंखे जबाबदाऱ्या वाढल्यात त्याच्यावरती जे बॅटिंग तुकारामने केली ते बॅटिंग करावी लागेल मी पहिलंच म्हटलं ऍडव्हान्टेज आहे लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे सध्या चर्चा होते तुकाराम जाधव आर्यन मध्ये चर्चा काय रंगली असेल चर्चा दूरवरून देखील होते 2 बॅटरच्या माध्यमातून मागील आपण मॅच पाहिली पहिली मॅच तर दुसरी मॅच पाहिली अक्षय साळुंके प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता 3 षटकार त्याच्या बॅटमधनं वैयक्तिक 25 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या होत्या ती पारी खेळावी लागेल व्हॉट अ शॉट पिक केलाय बॅट मधून आवाज झालाय टक फटका आहे टक्या 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 एक्सलंट टक्या चरण व्हॉट अ शॉट यासाठी स्ट्राईक घेतले होते आणि आता खर तर अक्षय साळुंके बकासूर आपला आता रंग उधळायला सुरुवात केली आहे त्याने षटकार ठोकलाय मोठा धमाका झालाय चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळेल टोटल झाले ते आतापर्यंत 9 धावा 47 धावा जमवायचे त्याला स्पीडअप ठेवा बॉल कुठे गेला तर प्रामाणिकपणे आणून द्या षटकार ठोकलाय जबरदस्त मॅच आर्यन वरती आता तुटून पडला बॅटर आणखी किती स्ट्रोक तर चाबूक केला एक सिंगल मिळते लॉंग ऑन मध्ये लॉंग ऑफ आहेत परंतु लॉंग ऑन मध्ये बॉल चालला एक सिंगल मिळते सेकंडचा कॉल बघता 2 धावा पूर्ण केल्यात गुड रन इन द बिटवीन द विकेट दोघांचा ताळमेळ दोघांचा डोळ्यांमधला इशारा स्पष्टीकरण होत आहे धावांची भूक आहे धावा कशा येऊन द्या धावा येणं तितकंच महत्वाचं आहे पद्धत अलितेचा चांगला वापर करत असताना 1 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे आणि टोटल झाल्या त्या आतापर्यंत 11 धावा बोर्डवरती सजलेल्या आहेत हा ट्रॅकर बॉल पुल करायचा होता बॉल आला इथे शॉट चांगला बॉल अगदी बॉलचा टप्पा पाठीमागे ठेवलाय गतीमध्ये परिवर्तन केलंय थोडासा हलकासा टर्न झालाय 20 झालाय ओव्हरची झाली आहे समाप्ती एका षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना 47 धावाची चिरफाड करायची आहे आणि टोटल झाल्या त्या 11 धावा नो लॉस 12 बॉल 12 बॉल 36 धाव्यांची आवश्यकता आहे मॅच बनेल मॅच कारण का जास्त नाहीये 12 बॉल 6 बॉल फक्त बाहेर फेकायचे 36 होऊ शकतात सहज होऊ शकतात रबर बॉल क्रिकेट आहे पावसाळी क्रिकेट आहे बॉलचा वेग अजून वाढला जातो समोर संजय साळुंके आणि समोर असणार आहे तुकाराम जाधव याने संजय साळुंके याची खरं तर मी म्हणेन पाठीचा काना बॅन केला होता मोडला होता आणि ती संधी आली आहे खरं तर संजय साळुंकेला आणि आता तुकाराम जाधव बॉलिंग ट्रॅक वरती हे आमने सामने असणार आहे हे तुम्हाला टायटल पाहायला मिळेल या मॅच मध्ये जमा झाले ते धावा एकूण 11 धावा 12 बॉल 36 धाव्यांची आवश्यकता मॅच छान पहिलाच बॉल पटलाय पहिल्याच बॉल वरती दिमागदार स्वागत केलंय आइए आप काय इंतजार था बॉल चाललाय डीप मिडू बाउंड्रीच्या बाहेर संजय साळुंकेच्या पाठ मधनं मोठा धमाका सीमा पार षटकार वा यार काय जबरदस्त बॉल पिक केला ज्या पद्धतीने बॉल पडलाय मध्ये पडला बॉल अपटला गेलाय टोटल झाले त्या 17
आणखीन एक मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, थोडा वेळ राहिलाय. ईट का जवाब पत्थर से, कभी तुम्हारी कभी हमारी. आणि दगडाचा घाव हा प्रत्येकाला माहित असतोय. पाठवलंय संजयला देखील बाहेर. बॅक टू द गाउट. मजा यार, बेस्ट टू बेस्ट आपण मॅच असं पाहिलाय. पहिल्या बॉलवरती षटकार टोकला, हा ओव्हर पिच बॉल होता. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा थोडासा हिस्सा लागलाय, थोडासा टॉप एज, थोडा वेळ हवेमध्ये. यष्टीरक्षक आर्यनने तो कॅच कंप्लीट केलाय. पहिला धक्का लागलाय 17 वरती टीम सेमडी संघाला. आणि टोटल आतापर्यंत आपण धावसंख्येचा विचार केला, सुनील आल्या पावली मोठ्या स्ट्रोक साठी गेले, जाणले जातात. बॉल चालू इथे लांबच लांब. हाय हँडसम बिग क्वालिटी बेगेट सेक्स. व्हॉट अ शॉट. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. टोटल झाले ते आतापर्यंत महेंद्र फाइट करते सिमडी टीम. मागच्या देखील मॅच मध्ये आल्या पावली चौकार टोकला होता, सुनील चालून गेलं आणि आता देखील तेच करते सुनील. आणि त्याच पद्धतीने अक्षय, आपण कित्येक वेळा सुनील शेट्टी, अक्षय कुमार यांना पिक्चर काढताना, चित्रपट काढताना एकत्र पाहिलंय. आणखीन इथे वेगवान बॉल इथे रिलीज करत असताना इथे आलाय तो डॉट बॉल. वा कम बॅक करतोय तुकाराम जाधव. पहिल्या बॉल तो षटकार, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर डॉट आलाय. 8 बॉल आणि गरज आहे 24. 8 बॉल 24चं समीकरण आलंय. चांगली मॅच. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, पंचांचा इशारा. ऑस्टमच्या बराचसा गाडलाईनच्या बॉल बाहेर चाललाय. अतिरिक्त धाव येते. टोटल झालेत आता धावा एकूण एकत्रित टीमच्या 23. हव्यात धावा 24 झाल्यात. 8 बॉल 23ची आवश्यकता. मॅच ऑन आहे. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. श्रेयस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. बॉल खरं तर आपटला गेलाय, थोडासा वेळ खाली राहिलाय, त्याच्यानंतर आलाय डॉट. पूर्ण गती खरं तर गती पूर्ण कमी केली या बॉलची. पाठीमागे टप्पा ठेवलाय. त्याच्यानंतर जितक्या समोर बॉल तुम्ही बॉल द्याल त्या वेळेस संपर्क होईल, त्या वेळेस बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाईल. परंतु हे तुकारामने ओळखलंय. सुनील त्याच्या मस्तीमध्ये. हो चांगला बॉल इले केलाय, परंतु हाही देखील बॉल वाईट आहे. धावा झाला 25, अजून 22 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. जिथे 12 बॉल 36 धावांची आवश्यकता होती, तिथे आता 7 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. चांगली मॅच घडते. मॅच बनवली आहे सुनील सालुंकेनं षटकार ठोकून. याही देखील बॉल उचलण्याचा प्रयत्न. आर्यन बॉलच्या खाली होते, परंतु थोडासा दूर राहिलाय. आर्यन पासून बॉल 1 आली आहे. ओव्हर जी होती समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा जमा केल्यात. आणि आता बॉल आहेत बाकी 6 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 21 धावांची. 6 आणि 21चं समीकरण. हौसला बुलंद है तो मंजर भी आएगा, आप प्यासे है तो चलकर समंदर भी आपके पास आएगा. अब जिद है उसे पाने की, तो ये टोटल भी आएगा. कब जब अब बल्लेबाजी करेंगे तब. तो बॅटिंग करावी लागेल. 6 बॉल 21 धावेचं समीकरण असणार आहे. सुनील बॉलिंग ट्रॅक वरती. युवा गोलंदाज पुन्हा एकदा. पहिला युवा पण पाहिला. 11 धावांचं षटक, हे षटक राहिलं. या षटकामध्ये धावा आल्या त्या 15 आल्यात आणि आता 6 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 4 मोठे फटके हवेत. 3 षटकार, 1 चौकार, 1 चौकार, 3 षटकार किंवा 3 षटकार आणि 1 सिंगल. ही मॅच बनेल सेमडी टीम साठी. नवीन गोलंदाज सुनील आणि समोर बकासूर असणार आहे. सिमडीचा बकासूर अक्षय साळुंके. प्रेशर टाकला जाईल का गोलंदाजावरती, हे देखील पाहिलं जाईल. 6 बॉल 21 धावांची आवश्यकता. पहिला बॉल हवेमध्ये स्वार करत असताना इथे डॉट बॉलची होती. सांगता वाहला जवाब बॉल. अप्रतिम स्पेल उचललाय सुनीलने. पहिला बॉल डॉट. 5 बॉल 5 मध्ये 21 धावा जमा करायचे आहेत. ते करू शकतो, ते सामर्थ्य दाखवावं लागेल. नेतृत्व आणि वक्तृत्व खरं तर कोणाकडून उचल मिळत नसतं, ते स्वतःला सिद्ध करावं लागतं. आणि हे सिद्ध करत असताना अवघड बाउंड्रीच्या बाहेर फुल टॉसला फुल टॉन केलाय, पिक केलाय. बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. ना दिल कुमार ना अमिताभ बच्चन, हम सीधे साधे. हे अक्षयच्या बॅट मधला मोठा धमाका, सीमा पार षटकार.
क्लास आहे खिलाडी, खास आहे खिलाडी. दुसऱ्या बॉल वरती बिगेट केलाय. फुल टॉसला फुल टोल वसूल केलाय. पैसा वसूल मॅच राहणार आहे. एका बाजूला मेहमान, एका बाजूला यजमान. सेमडी आपण जाधवमध्ये पाहिलं तर सेमडी अगदी तळागाळामध्ये असलेले हे गाव, अगदी पाण्यापासून खरं तर थोडस पाणी आणि सेमडी यांचं खूप जवळचं नातं आहे. तिथे आपण पाहिलं तर मठ देखील शेजारीचं आहे, परंतु हे डोंगरावरती गाव असलेलं ते जाधव हुंबरी. आणि याच दोन संघांमध्ये कित्येक वेळा लढत झाली आहे, कित्येक वेळा आमने सामने आलेले आहेत, कित्येक वेळा एकमेकांना दोल चालली, पाणी पाजलंय, आसमान दाखवलंय आणि पुन्हा एकदा त्यांची गाठ भेट पडली आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे, 15ची आवश्यकता. आणखी एक लांबच लांब जातोय, सीमारेषा पार. हाय अँड हँडसम बॅक 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 बॅगेट 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 ठोकलाय. आणखीन एक धमाका, मोठा पटका षटकार. आता प्रेशर वाढला जाईल. हवेची साथ, मनमोहक बॅटिंग, उद्ध्वंसक बॅटिंग बाय मिस्टर अक्षय साळुंके. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. ज्या पद्धतीने बकासूर हे नाव पडलंय आणि खरं तर नावा रूपाला आलेला सेमडी टीमला सोन्यासारखा खेळाडू मिळालाय. 3 बॉल 9 धावांची आवश्यकता. मॅच बनली, आता मॅच संपूर्ण उद्ध्वस्त केले अक्षय साळुंकेनं. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅट मधनं आलेले आहेत. खरं तर आता टप्पे वेगळे टाकले जातील का? तुकाराम जाधव स्वतः यष्टीरच्या भूमिकेमध्ये आता कोणत्या अँगलनी बॉलिंग करायची आहे, परंतु चांगली बॅटिंग होती. मॅच आणले. फुल टॉस बॉल चाला इथे अगदी बॉर्डर लाईनच्या सिंगल येते. फुल टॉस होता. 2 धाबा येतील अशा. 1+1 नो बॉल होता. आता बॉल आहे 3. फ्रीटचा बॉल असणार आहे. 7 धावांची आवश्यकता. वाह, मॅच कुठे होती? पहिल्या ओव्हर मध्ये 11, दुसऱ्या ओव्हर मध्ये 15 आल्या आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये जिथे स्लॉगिंग ओव्हर मध्ये हिटिंगची गरज होती ते हिटिंग खरं तर ठोकले गेलेत अक्षय साळुंकेच्या माध्यमातून. 3 बॉल 7 धावांची आवश्यकता. 3 बॉल मध्ये 14 धावा आल्यात. 3 बॉल मध्ये आता 7 धावा हव्यात. आव्हान आता खूप सोपं होत चाललंय. आव्हान सिंपल होत चाललंय. आव्हान अगदी आता सेमडी टीम कडे चाललंय आणि दूर होत चाललंय. 3 बॉल जीवना खरं तर कित्येक वेळा आपण क्रिकेट खेळत असतो, परंतु आता जीवनामधले 3 बेस्ट त्याला बॉल टाकायचे आहेत गोलंदाज सुनीलला. आणि एक मोठा फटका आपल्या पात्यातला पुन्हा एकदा स्ट्रोक खेळायचा आहे. हॅट्रिकचा बॉल पुन्हा एकदा. नो बॉलचा कॉल आला होता. बॉल तयार. इथे स्ट्रोक चांगला. फील्डचा बॉल होता. एक तर सिंगल मिळेल. सेकंड साठी दोन्ही बॅटर जात आहेत आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण केल्यात. 2 बॉल 5 धावांची आवश्यकता. वा, कस्टमर कॅश. खर तर मॅच होत चालले. कोण ही मॅच जिंकेल? 2 बॉल 5 धावांची आवश्यकता. सेमडीचा बकासूर की सुनील? सुनील की बकासूर? 2 बॉल 5 ची आवश्यकता. एका डॉट बॉल विश्वात वाढला जाईल गोलंदाजचा. हा बॉल वाहिट आहे आणि आता 2 बॉल 4 धावांची आवश्यकता. एकाच मोठा फटका चौकार जरी आला ही मॅच फिनिश होईल. दबाव आहे कारण का समोर दहशत आहे ती बकासूर अक्षय साळुंके. लाजवाब बॅटिंग त्याचं महत्वपूर्ण योगदान राहिलंय. संजय साळुंकेच्या बॅटमधनं षटकाराला सुनीलने देखील पार्टी त्याच्यामध्ये जॉईन केली आहे. त्याच्या देखील बॅटमधनं आल्या पावली षटकाराने हीच खरं तर बेनिफिट फायदा मिळाला अक्षयला. आणखीन एक बॉल लेग स्टंपच्या बाहेर चाललाय. आणखीन एक व्हाईट बॉलचा कॉल येतोय. 2 बॉल 3 धावांची आवश्यकता. मॅच होती कुठे आणि आता मॅच आली कुठे? क्रिकेटमध्ये हेच आहे. हेच तर क्रिकेट आहे. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. कोणत्याही क्षणाला कुठेही कशाही पद्धतीनं खरं तर हा खेळ हा कोणाच्याही बाजूने राहू शकतो. 2 बॉल 3 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. आता दडपण खरं तर येऊ शकतो अक्षय साळुंके वरती, कारण का जेव्हा 1 बॉल 6 असतो, 2 बॉल 6 असतो, तुम्हाला बिगिट करावा लागतो. परंतु आता संयमानं खेळणं देखील तितकंच महत्वाचं आहे. एखादा चुकीचा फटका मोठ्या स्ट्रोक साठी जाता तुम्ही, कदाचित कॅच देखील होतात. कधी कधी बॉल आतमध्ये येतो, कधी कधी डॉट होतो. म्हणजे इथून पुढे संयमानं खेळणं महत्वाचं आहे. इथे स्ट्रोक तर चांगला आहे. एक तर सिंगल मिळेल. सेकंड साठी जात आहेत, परंतु बॉल चालते बॉलच्या दिशेने. 2 धावा तर आल्या आहेत.
तिसरीचा कॉल नाहीये आणि आता एक बॉल एक धावेंची आवश्यकता. जे प्रेक्षक खरं तर लाईव्हला देखील पाहतायत तेही देखील आता या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेत असतील. एक बॉल एक धावेची आवश्यकता. दोन्ही टीमचे खरं तर आता श्वास बंद केले. कोणता टीम श्वास मोकळा सोडणार आहे? धगधग 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 हे दोन्ही टीमचे वाढलेले आहेत. प्रेक्षकांची देखील धगधग वाढलेली आहेत. आता फिल्डिंग मध्ये देखील तुम्हाला बदल पाहायला मिळेल. परंतु अक्षय साळुंखेची बॅटिंग आवडली असं तर टाळ्या होण्यासाठी काही हरकत नाहीये. लाजवाब बॅटिंग आतापर्यंत इम्प्रेसिंग बॅटिंग जिथे मोठं लक्ष होतं आणि या मोठ्या लक्षाचा पाठपुरावा देखील अप्रतिम केलाय अक्षय साळुंखेने. एक बॉल एक धावेंची आवश्यकता. मॅच ऑन. हिरो बनण्याची संधी आहे जीवनामधला आता बेस्ट बॉल. खरं तर गोलंदाजाला सुनीलला टाकायचा आहे. कित्येक वर्ष क्रिकेट खेळलाय त्याला महत्व नाहीये पुढे काय केलं पाठी काय राहिलंय त्याला महत्व नाहीये. पुढे काय करायचंय इथे काय करायचं आता करायचंय काल काय केलं त्याला महत्व नाही. ह्याच्या अगोदर काय केलं त्याला महत्व नाहीये. महत्व आहे ते या बॉलला. क्षेत्ररक्षक अगदी जवळ आणलंय. एक बॉल फुल टॉस टाकलाय. मेजवानी बॉल MSD स्टाईल या मॅच फिनिश केलाय. मॅच जिंकलाय टीम सेमडी टीमने. हार्ड लक बॅड लक टीम जाधव उमरी टीम. खरं तर प्रयत्न चांगले राहिलेत युवांना खरं तर घेऊन तुकाराम जाधववाला. परंतु ही मॅच पराभूत झाली. चांगली मॅच रंगली गेली आणि अगदी या मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलाय नो डाऊट अक्षय साळुंखे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच टीमचा बकासूर. लाजवाब ही मॅच रंगली गेली. अगदी पहिल्या ओव्हर मध्ये 11 दुसऱ्या ओव्हर मध्ये 15 असं वाटलं यार धावा होतील का नाहीये. परंतु जोपर्यंत संजय साळुंखे अक्षय साळुंखे सारखा जोपर्यंत मैदानामध्ये फलंदाज उभा आहे तो होत्याचं नव्हतं करू शकतो. तो टॅलेंट त्याच्याकडे आहे आणि तो ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. पुन्हा एकदा